कथा त्रिवेणी संगम म्हटलेला आहे. सुखाची विश्रांती हरिकथा माऊली, विश्रांती सावली शिनली त्यांची. दीन आणि दुर्बळाशी सुखरासी हरिकथा, तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी. दीनदुबळ्यांना पतितांना पावन करणारी भगवंताची कथा आहे. पतितांना पावन करते दया तुझी थोर, कसा येऊ चरणाजवळी अपराधी थोर. भगवंताच्या चरणाजवळ जाण्याचं साधन भगवंताची कथा आहे. शिव याच्या 3 अक्षर आहे, श ई व. श ई व, शिव. या प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे, श या अक्षराचा अर्थ आहे नित्य सुख आनंद. नित्य सुख, प्रत्येकाला सुख पाहिजे. बसलेल्या प्रत्येक माणसाला अपेक्षा आहे, अभिलाषा आहे सुखाची. बसलेल्या बघी किती लोकांना वाटलं मज लागे दुःख होवे. दुःख कोणालाच नको आहे. लहान लेकरू ज्याला सुखही कळत नाही, दुःखही कळत नाही, संसारही कळत नाही, कर्म कळत नाही, काही चांगलं वाईट पाप पुण्य काही कळत नाही, असं लेकरू जर मंदिरात गेलं तर ते सुद्धा देवबाप्पाला सांगतं, देवबाप्पा मला सुखी. अरे त्यालाही कळत नाही सुख म्हणजे नक्की काय असतं. सुख म्हणजे नक्की काय असतं ना गौरीला कळालं, ना शालिनीला, ना देवकीला कळालं. अजून कोण येतं? दादासाहेब. लॉकडाऊनच्या काळात मी बी पाहत होतो. सुख म्हणजे नक्की काय, कशाला सुख म्हणतात, सुखाची व्याख्या, सुखाची परिभाषा काय. अमुक रक्कम मिळवली म्हणजे सुख आहे, अजिबात नाही. ज्याला सुख कळत नाही तो सुद्धा म्हणतो मला सुखी ठेव. तुमची माझी प्रत्येकाची उठाठेवी सुखासाठी. संसाराचा नियम असा आहे, किती चाला भराभर, दोन्ही हात बराबर. किती आटापिटा करा, जे मिळणार आहे तेवढंच मिळणार आहे. देवानं संसारामध्ये एक वाक्य मोठं जबाबदारीनं बोलून जाईल. सगळ्यांना सगळं पाहिजे, ते पाहिजे तसं पाहिजे तेव्हा मिळालं असतं तर जगण्याला गंमत आणि देवाला किंमत उरलीच नसते. देवानं तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या संसार काही ना काही बिघाड करून ठेवलेला आहे. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही बिघाड आहे, कमतरता आहे, न्यूनता आहे, काहीतरी कमी आहे. ते कमी जोपर्यंत आहे तोपर्यंत माणूस पूर्ण समाधानी होत नाही. ती जी कमी आहे ती सुखाची आहे. सुख वसे हिची ठाई बहुपाई संतांच्या. कमतरता ठेवली. देवानं जोडे बी अशा बरोबर लावले संसारात. नवरा बायको मध्ये एक अतिशहाणा असेल, एक कमी शहाणा असेल. अशा बरोबर 80, 20, 60, 40, 70, 30, 50-50 अशा बरोबर जोड्या लावल्या देवानं. नवरा 80% हुशार असेल तर बाई 20%, तेव्हा ते बरोबर 100% पूर्ण होतं. बाई 60% तर माणूस 40%. अशी बरोबर गॅप भरलाय देवाला. देवाला माहिती होतं बठ्ठा बाणट जर एका बाजूला वेगळ्यात सगळ्यांची अशी जोडी लावलेली आहेत. कहते हैं रिश्ते आसमान में बनाए जाते हैं. जोड्या आकाशात बनवल्या जातात. या धर्मामध्ये लग्न कॉन्ट्रॅक्ट नाही. पाश्चात्य संस्कृतीमध्ये प्लुटो एका ठिकाणी म्हणतो व्हॉट इज मॅरेज, तो म्हणतो इट इज अ सोशल कॉन्ट्रॅक्ट. परदेशामध्ये लग्नाला कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आहेत. एका नालायकानं भारताच्या पोरशी लग्न केलं होतं, पाकिस्तानी होता तो. तिला बी भारतात चांगला मुलगा मिळाला नाही, त्याच्यासोबत लग्न केलं. आता त्याने फारकती दिली, 3रं लग्न केलं त्याने. त्याचं नाव घेणं बी चांगलं वाटत नाही मला इथे. त्याचं बी नाही, तिचं बी नाही. तुमच्या माझ्या जीवनाची कमतरता आहे ती श म्हणजे त्याचा अर्थ आहे नित्य सुख आनंद.
आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंद. ई याचा अर्थ होतो पुरुष आणि वकाराचा अर्थ आहे अमृत स्वरूप शक्ती. शाश्वत सुख पुरुष आणि शक्ती या दोघांना जे काही समन्वय साधल्या गेला त्याचं नाव आहे शिव. भगवान महादेवाचं ते वर्णन केलं जातं. काल आपण अत्यंत पापी, अत्यंत दुराचारी, अत्यंत असणारे त्या ठिकाणी दुरात्मा यांचा सुद्धा भगवान महादेवाच्या कृपेने उद्धार होताना पाहिलं. भक्तीच्या बळावरती माणसाला मुक्त होता येतं. भक्ति से मुक्ति मिलती है. सारी दुनिया कहती होगी आएगी, होने और होती है. अपने आप को भूल गया तो औरों को समझाता है. सुबह का चढ़ने वाला सूरज शाम को ढल जाता है. जिंदगी में मत करना अभिमान, माफ करता नहीं भगवान, माफ करता नहीं भगवान, माफ करता नहीं भगवान. जिंदगी में मत करना अभिमान, जिंदगी में मत करना अभिमान, माफ करता नहीं भगवान, माफ करता नहीं भगवान, माफ करता नहीं भगवान. लाख तौबा करे ना इंसान, लाख तौबा करे ना इंसान, माफ करता नहीं भगवान, माफ करता नहीं भगवान, माफ करता नहीं भगवान. लाख तौबा करे ना इंसान, माफ करता नहीं भगवान, माफ करता नहीं भगवान. ब्रह्मदेवापासून या सृष्टीची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाच्या मनापासून मन्मथ, जगात तुझ्यासारखा सुंदर कामरूप असा कोणीही नाही म्हणून त्याचं दुसरं नाव आहे काम, कंदर्प, मदन. मदनाची पत्नी रती. कामदेवाला 5 बाण देण्यात आलेत. भगवंताने 5 बाण दिले, बेस कमी करतो. रोचन, हर्षण, मोहन, शोषण आणि मारण या 5 गोष्टी कामाजवळ आहेत. कामाजी कोतवाल याने नाडले बहुतांसे, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. कामाजी कोतवालाने कित्येक लोकांना त्या ठिकाणी बर्बाद केलं. कामाजवळ 4 गोष्टी कामदेवाजवळ: रोचन, हर्षण, मोहन, शोषण आणि मारण. रोचन म्हणजे चमकणे, तेजस्वी दिसणे. मोहन, मोहित करणे. हर्षण, रोमांच निर्माण करणे. शोषण, तळपवणे. आणि मारण, संपवणे. विधात्याच्या पोटी जन्माला संध्या, सकाळची संध्या देवांची आहे आणि संध्याकाळची संध्या पितरांची आहे. संध्येला पाहून ब्रह्मदेव कामुक झाला होता. ब्रह्मा कन्येशी धरूप आहे असं एक प्रमाण आहे गाथ्यात. ब्रह्मदेवाने स्वतःच्याच मुलीकडे वाईट नजरेनं पाहिलं म्हणून ब्रह्मदेवाला शाप मिळाला महादेवाकडून की जगात तुझं कुठेच मंदिर होणार नाही, म्हणून सगळ्या देवांचे मंदिर आहे, ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. आई डोंगराळ्यात, मालेगाव तालुक्यात कुठेच नाही. जगात फक्त एकच मंदिर आहे ब्रह्मदेवाचं, राजस्थानात पुष्करला. ब्रह्मदेवाचं एकमेव मंदिर पुष्करला आहे. पण लोक पुष्करला जात नाही. पुष्करच्या जवळ एक दर्गा आहे. आमचं दुर्दैव हे
कि हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था। आप गैरों की बात करते, हमने तो अपने भी आजमाए हैं। लोग कांटों से बच के चलते, हमने फूलों से जख्म खाए। या धर्माला बाहेरच्या धर्मापासून अजिबात धोका नाही, या धर्माला याच धर्मातल्या आधर्मी लोकांपासून धोका आहे. राम मंदिर होतंय या गोष्टीचा आनंद नाही काही लोकांना, ते होऊ नये याच्यासाठी काही प्रयत्न करतायत. हिंदूंचा हा सगळ्यात मोठा दोष आहे. म्हणून 1300 वर्षाची गुलामी आपण केली, कारणीभूत आपलेच होते. पृथ्वीराज चौहान 1193 साली दिल्लीची गादी गेली, तेव्हा जयचंद फितूर झाला. ज्या वेळेस परकीय आक्रमण झाले त्यावेळेस आपलेच फितूर झाले. पानिपतची लढाई आम्ही जिंकली असती, पण अयोध्येचा नवाब फुटला. ब्रिटिशांना आम्ही कलकत्त्यामध्येच नामहरण केलं होतं 18व्या शतकात, पण सिराज उद्दवला. देशशत्रू मिर्जाफर फुटला. बरेच लोक फेसबुक वरती, युट्यूब वरती बऱ्याच पोस्ट आहेत. मुहूर्त नाही, तिथी नाही, घर पूर्ण झालं नाही, मंदिर पूर्ण झालं नाही, राम बसवणं लावला. अरे हा आनंद बाळगा की 500 वर्षानंतर राम बसतोय याचा आनंद नाही, किवऱ्या काढायला तयार आहे. बोलणारे लई श्रेष्ठ आहेत, बोलणारे खूप मोठे आहेत. पण मी आज द्वारका पीठाच्या शंकराचार्यांची आज पोस्टवर पाहिली फेसबुकला. ते म्हणतात सगळे मुहूर्त पाहून, सगळ्या तिथी, सगळ्या घटिका पाहून मगच त्या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आनंद व्यक्त करा, सोहळे साजरे करा. 500 वर्षाच्या गुलामीची निशाणी मिटवली आहे, याचा आनंद व्यक्त करा. ब्रह्मदेवापासून पुढे पितरांचं त्या ठिकाणी हातळ वितळ सुतळ हातळ तळातळ सतत त्याच्यामध्ये हरियाणा मानावचा पितर. मग कामदेव रतीची त्या ठिकाणी झालेला विवाह, संध्येचं चरित्र सांगण्यात आलं. संध्येला शंकराकडून वरप्राप्ती झाली. आपण काल दक्ष प्रजापती पासून जे जे काही जन्माला आले त्याचं वर्णन आपण काल पाहिलेलं आहे. आज मी तुम्हाला भक्तीचे 9 प्रकार सांगणार आहे. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. ती नवविध प्रकारची भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य साख्यम आत्मनिवेदनम. नवविधा प्रकारची भक्ती आपल्याला करायची आहे. त्या नवविधा भक्तीच्या माध्यमातूनच अविद्येचा नाश होतो. नैविद्या गेली की परमात्मा त्या ठिकाणी कृपा करतो. माय बापा, सगळेजण भक्ती करतात, करत नाही असं नाही. काहींचे तर आठवड्या परत देव बदलतात, दिवसा परत देव बदलतात. एका घरात 4-4 जणांचे देव वेगळे. नवऱ्याचा देव वेगळा, बाईचा देव वेगळा. पोऱ्याला दुसराच आवडतो. लेकीनं त्या ठिकाणी अंबा भवानीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून त्या ठिकाणी चिंतन सुरू केलं. महाराज म्हणता भक्ती 9 प्रकारची आहे आणि त्या भक्तीतूनच माणसाला त्या ठिकाणी परमात्म्यापर्यंत पोहोचता येतं. पहिला श्रवण भक्ती. श्रवण करा. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. पहिली श्रवण, नंतर कीर्तन, वंदन. प्रत्येकाचं वर्णन आहे. श्रवण भक्ती परीक्षितीनं केली. परीक्षितीला 7 दिवसामध्ये मरण्याचा शाप मिळाला होता आणि या जगात जो जन्माला तो 7 दिवसात जाणार. इथे जेवढे बसले तेवढे पुढच्या 7 दिवसात जाणार आहे. नाही सोमवारी गेले तर
मंगळवार गेला तर बुधवार बुधवार आटोपला तर गुरुवार. संडे मंडे ट्युसडे वेन्सडे थर्सडे फ्रायडे सॅटर्डे कुठल्या तरी एका दिवशी आपण जाणार आहे. मला एक कविता होती इंग्लिशमध्ये, सालोमन ग्रांडे डाऊन ऑन मंडे मॅरिड ऑन ट्युसडे. तो म्हणतो जन्म झाला सोमवारी, शाळेत गेला मंगळवारी, नोकरी लागली बुधवारी, लग्न झालं गुरुवारी, पोरं झाले शुक्रवारी, आजारी पडला शनिवारी आणि गच्चकला रविवारी. आयुष्य 4 दिवसाचं आहे. 2 दिवस प्रार्थनेचे, 2 दिवस प्रतीक्षेचे. मी तर असं म्हणेल आयुष्य 2च दिवसाचं आहे. 2 दिवसाच्या दुनियेत तू पाहुणा, 2 दिवसाच्या दुनियेत तू पाहुणा. बोल गर्वाचे बोलू नको रे कोणा, बोल गर्वाचे बोलू नको रे कोणा, बोल गर्वाचे बोलू नको रे कोणा. सूर्य पहाटेचा संध्याकाळी मावळे, सूर्य पहाटेचा संध्याकाळी मावळे. उगवता सूर्य मायबाप. आवाज बदलला बघा. सूर्य पहाटेचा संध्याकाळी मावळे, खेळ परमेश्वराचे जगा वेगळे. उगवता सूर्य मायबाप आहे, मावळता सूर्य बायको आहे. वरचा आवाज कमी कर, हा आवाज वाढव. उगवता सूर्य आई वडील आहे. आपण आई वडिलांमुळे या जगात बस. असाच राहू दे, कमी जास्त नको करू. उगवता सूर्य आई वडील आहे, मावळता सूर्य बायको आहे. तरी लोक म्हणतात तुझ मी रब दिखता. मला एकाने विचारलं म्हणे मावळता सूर्य बायको कसा. मावळता सूर्य प्रेम हळूहळू हळूहळू कमी 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 होत जात. मावळतीला जात, कमी होत. भक्तीचे 2 प्रकार, सगुण आणि निर्गुण. देवाला सगुण भक्ती आवडत नाही, सकाम भक्ती आवडत नाही. सकाम आणि निष्काम, सगुण आणि निर्गुण. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता भक्ती करत राहणे तिला म्हणतात निष्काम भक्ती. फळाची अपेक्षा ठेवूच नका. काही मिळावं म्हणून देवाची भक्ती करू नका. देव सुखही देत नाही, देव दुःखही देत नाही. मावले हो, तुम्हाला जबाबदारीने बोलतो व्यासपीठावरतून. कशाने सुख दुःख प्राप्त होत नाही. सुख दुःख आपल्या कर्माने प्राप्त होतं. सुख दुख दोनों रहते जिसमें जीवन है वो गाँव, कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव. सुख दुख दोनों रहते जिसमें जीवन है वो गाँव, कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव. सुख दुख दोनों जिसमें रहते जीवन है बोगा, कभी धूप कभी छाँव. कधी सावली आहे कधी ऊन आहे. सकाम भक्ती कधीच करू नका. देवाला निष्काम भक्ती आवडते. मग ऐका, एक वनस्पती अशी आपल्या शास्त्रात, आपल्या धर्मात, हिंदू धर्मात, जगात एक वनस्पती अशी आहे
त्या वनस्पती शिवाय तोरणदारी मरणदारी मंगल कार्य असो, यज्ञ असो, सप्ताह असो, लग्न असो, मरण असो, दहावा असो, उत्तर कार्य असो, वास्तुशांती असो, त्या वनस्पती शिवाय कोणतंच कार्य पार पडत नाही आणि त्या वनस्पतीला कधीच फळ येत नाही. फळच नाही तिला फळ नाही म्हणून ती प्रत्येक कार्यात वंदनीय आहे, फळ नाही म्हणून पूजनीय आहे. त्या वनस्पतीचं नाव आहे, फळ येत नाही तिला. काय म्हणतात तिला? हा काय? तुळशीला फळं येतात ना, बारीक बारीक मंजुळ्या येतात ना, तिला फळं येतात. बरं, तुळशी भगवंताला चालते, शंकराला चालत नाही. ती वस्तू अशी, शंकराचं पूजन असो का भगवान विष्णूचं पूजन असो, गणपतीचं असो का दुर्गा देवीचं असो, म्हसोबाचं असो का भैरोबाचं असो, त्या वनस्पतीशिवाय पूजनच करत नाही, तिला फळ येत नाही. नागवेलचं पान, नागवेलीला फळच नाही, फळ नाही म्हणून देवाला प्रिय आहे. काही मिळावं म्हणून कथा ऐकूच नका, काही मिळावं म्हणून पंढरपूरला जाऊच नका, काही मिळावं म्हणून काशीला जाऊच नका. भगवंतानं आपल्याकडे पाहावं, त्याची कृपा आपल्यावरती व्हावी, जन्म मरणाच्या राहटगाडीतून मुक्त व्हावं. तुमचं कोणीच बरं करू शकत नाही. बाबा नाही, बुवा नाही, बाई नाही, की कथाकार नाही, कीर्तनकार नाही, कोणीच बरं करू शकत नाही. तुमचं चांगलं तुम्हीच करू शकता. आज चांगलं करा, उद्या तुमचं चांगलंच होईल. आज वाईट करा, उद्या वाईटच होईल. याला चॅलेंज नाही. निष्काम भक्ती करा. भगवंताच्या अवतार लीला, चरित्रकथा, पुराण यांच्याविषयी आस्था ठेवून जे निरूपण भाव भक्तीने एकाग्र चित्तानं ऐकल्या जातं त्याला म्हणतात श्रवण. हृदयामध्ये परमात्म्याला पाहणे, देवाच्या दिव्य जन्म कर्माचं चिंतन करणे, आवडीने त्याचं नाव उच्चारणे याला म्हणतात कीर्तन. भगवंताला सर्व व्यापक समजून देव सगळ्या ठिकाणी, देव नटला नाना परी या न्यायाने निर्भय राहणे, प्रत्येक वस्तूत भगवंताचं स्वरूप पाहणे याला म्हणतात स्मरण. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हृदय आणि इंद्रियांनी भगवंताची सेवा करणे याला म्हणतात सेवन. स्वतःला भगवंताचा दास समजणे, त्याच भावनेने भगवत सेवा आणि लोकसेवा करणे याला म्हणतात दास्य. आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार 16 उपचार अर्पण करून भगवंताचं पूजन करणे याला म्हणतात अर्चन. मंत्रोच्चार करून आपल्या इष्ट देवाला साष्टांग नमस्कार करणे याला म्हणतात वंदन. आपल्या जीवनात जे काही बरे वाईट भोग भोगावे लागतात ते ईश्वराने आपल्या कल्याणासाठी आपल्याला दिले असा दृढ विश्वास ठेवणे याला म्हणतात सख्य. आणि देवादिकांसह आपलं म्हणून जे जे काही येते सर्व भगवंताला अर्पण करून स्वतःला शून्य समजणे याला म्हणतात आत्मसमर्पण. हे भक्तीचे 9 प्रकार आहेत. जे असेल ते त्याला समर्पित करणे, ज्याने दिले त्यासी फळ पावे आपणासी, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा प्रभु क्या लागे मेरा, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा प्रभु क्या लागे मेरा. तेरा तुझको अर्पण, तुझं तुला द्यायचंय. काय देणार तुम्ही देवाला? रावण मारला, सोन्याची लंका मिळाली, त्याने लात मारली सोन्याच्या लंकेला, नकोय मला. कंस मारला, मथुरा जिंकली, मथुरेला त्याने लात मारली, म्हणले नको मला मथुरा, द्वारकेला निघून गेला.
सोन्याची लंका होती, रावणाला मारलं होतं. माल्यवानानं सांगितलं होतं, प्रभू रावण मारला तुमच्या हातून, तुम्ही आता सोन्याच्या लंकेचे राजे आहेत, घ्या. विभीषण बोला, प्रभु अवधपुरी छोड़कर आपको 14 साल बीत गए, ये सोने की लंका आपकी, मैं आपके चरणों का दास हूँ, जिंदगी भर आपके चरणों की बंदगी करता रहूंगा, बस आप रुक जाइए. देवानं म्हटलं नाही. अपि स्वर्णमय लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमी स्वर्गादपि वरीयसे. माय आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते. ने मजसी परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. म्हणून मराठीतला एक कवी म्हणतो की माय भू तुझे मी पेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. गे माय भू तुझे मी फेडीन पांग. माय आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते. मग माझ्या ईश्वराची पत्नी ती माझ्या आईच्या जागी आहे. राम माझं इष्ट दैवत आहे, माझ्या पत्नीने रामाचं रूप घेतलेलं आहे. म्हणून शंकरानं सतीचा त्याग केलेला आहे. त्याच्या मागचं कारण असं, कीर्तन भक्ती शुकदेवांनी केली, स्मरण भक्ती विदुर काकानं केली, सेवन ज्ञानोबा आदी सगळ्या संतांनी, दास्य हनुमंतानं केलं, अर्चन मीराबाईनं केलं, वंदन अक्रूरानं केलं, सख्य अर्जुनाची भक्ती आणि आत्मसमर्पण बलिराजानं केलेलं आहे. तुका म्हणे बळी जीव दिला. बलीच्या दरबारात जेव्हा भगवान आले, आया हूं दरबार तुम्हारे, आया हूं दरबार, आया हूं दरबार तुम्हारे, आया हूं दरबार, आया हूं दरबार तुम्हारे, आया हूं दरबार, आया हूं दरबार तुम्हारे, आया हूं दरबार. भगवान बलीच्या दरबारात गेलेले आहेत. तेजस्वी यशस्वी मनस्वी तपस्वी असं त्या ठिकाणी रूपडं पाहिलं. बली स्वागताला आला, विंध्यावळीनं चरण प्रक्षालन केलं. रत्नमाला नावाची मुलगी होती. देवाकडे पाहिलं, तिला असा पुत्र आपल्या पोटी जन्माला यावा अशी लालसा निर्माण झाली. बलीच्या दरबारामध्ये जेव्हा भगवान आले, बलीला मागणी मागितली. 3 पावलं भूमी, तेव्हा बलीची आई पडद्याच्या बाजूला होती. तेव्हा बलीच्या आईचे उद्गार आहेत, भली हुई सती नहीं गई बिरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हात. असा मुलगा जन्माला घातला की आज भगवान भिकारी बनून उभा आहे. ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी. देवाने मागण्यासाठी यावं का? आत्मनिवेदन भरीत रोडगा. आत्मसमर्पण भक्ती, आत्मनिवेदन भक्ती बलिराजानं केलेली. असल्या पद्धतीची संतती जन्माला यावी, कुळाचा वंशाचा उद्धार व्हावा. 10,000 मुलं दक्ष प्रजापतीला, ब्रह्मदेवाला 10 मुलं झाले, त्याच्यातला एक ब्रह्मचारी दक्ष. अक्षिनी नावाच्या स्त्री सोबत लग्न झालं. या 3 बहिणी होत्या. अक्षिनी देव होती. 2 मुलं होते, प्रियव्रत आणि उत्तानपाद. देव होतीच लग्न कर्दमा सोबत झालं होतं. कर्दम लग्न करायचे नाही म्हणत होते, पण ब्रह्मदेवाचा आदेश होता लग्न करा, सृष्टीची उत्पत्ती करा. मग कर्दमानं लग्न केलं देवहूती सोबत.
त्यांच्यापासून सृष्टीची उत्पत्ती झाली. जेव्हा मुलगी द्यायला गेला होता हा राजा स्वयंभू म्हणून शतरूपा, तेव्हा बसायला आसन टाकलं होतं, त्याच्यावरती देव होती बसली नव्हती. नियम असा आहे, नवऱ्याने टाकलेल्या आसनावरती बायकोनं बसू नये. नवरा जर बाहेरून घरात आला तर बाईनं झोपलेल्या अवस्थेत राहू नये. निरोगी अवस्था असेल तर. आजारपणात त्याला पोट नियम आहेत. नवऱ्याच्या आधी जेवण करू नये, नवऱ्यापेक्षा मोठ्या आवाजात बोलू नये. या गोष्टी फक्त ऐकायच्या, या भानगडीत पडायचं. महाराज, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही प्रगती करताय ना, तुम्ही काय आम्हाला या जुन्या गोष्टी सांगतायत? आम्ही प्रत्येक गोष्टीत त्यांच्या बरोबरीने, राजकारण, समाजकारण, धर्मकारण, गावाच्या सरपंचापासून देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत आमचं कर्तृत्व आहे. देशाच्या राष्ट्रपती महिला आहे. अख्ख्या देशाच्या तिजोरीची चाबी बाईच्या हातात आहे. अर्थमंत्री कोण आहे आपले? निर्मला सीतारामन. बाईच्या हाती तर अर्थ खातं बाईच्या हाती दिले. का? बाया काटकसरीने संसार करतात. बाईला चहा करायला लावा, माणूसला चहा करायला लावा. 4 कप जर करायचे असेल तर बाई 2 कप दूध टाकते, 2 कप पाणी टाकते. हाऊ 5 कप दूध वती दे. लमसम राजेनं वाटत. महिला काटकसरीनं संसार करतात. कधी कधी खिशामाईन उपाडी देतच, तो काही विषय नाही. तो जो तळ राखील तो पाणी चाकीन, अशी म्हण येते, लागू पडते कधी कधी. इकडे नाही तो प्रकार. नोटाबंदीच्या काळात लक्षात आलं होतं. आमच्याही घरी आल्या होत्या 10 नोटा बाहेर. आमचं सांगलं की बरं वाटतं तुम्हाला, नाही? आमच्या पावत्या फाटल्या की गोड वाटतं. सत्य येते. महिला काटकसरीने संसार करतात. बरं, जे पैसे संग्रही घेतलेले असतात ते कधीतरी आडी अडचणीत तुम्हालाच काम येतात. लक्ष्मीचा तो स्वभाव आहे. तसं लक्ष्मी चंचल आहे, पण ती ग्रहलक्ष्मीच्या हातात असली तर ती स्थिर राहते, असं तिला वरदान आहे. लक्ष्मीची अजून एक बहीण आहे, सख्खी बहीण. समुद्राच्या 2 मुली येत्या. लक्ष्मीची एक सख्खी बहीण आहे, सुरा, दारू. लक्ष्मी आणि दारू दोघी सख्ख्या बहिणी. जर घरात नुसती एकटी लक्ष्मी असली, तिचा मालक नारायण नसला, तर तिची बहीण तिला भेटायला येते अधूनमधून म्हणा, लग्न कार्यामा म्हणा, 31 डिसेंबरला म्हणा, कवमय ती भेटायला. यस. पण तिचा मालक जर सोबत असला तर सुरा कधीच घरात येत नाही. मग तिचा मालक सोबत पाहिजे. नुसती लक्ष्मी कमवू नका, लक्ष्मी नारायणा सहितच घरात पाहिजे. चंचल आहे ती, चपळ आहे, थांबत नाही घरात. अनेक प्रकारे वाटा फुटतात लक्ष्मीला. लक्ष्मी कधीच थांबत नाही, एका ठिकाणी एका जागी कधी स्थिर राहत नाही. पण तिला नारायणाची जोड, तिच्या मालकाची जोड पाहिजे. का? तिला वरदान आहे. पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, तिसी आवे ठाकोर. पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, तिसी आवे ठाकोर. 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 वेगे आनावा तो हरी मदतीना देऊ जाई.
लक्ष्मीच्या हाती तिसी यावे का कुळती, वेगे आणावा तो हरी मज दिना ते उद्धारे. पाय लक्ष्मीच्या हाती देवायचे. 10,000 मुलं होते नारायण सरोवरात. त्यांना परमहंस गीतेचा उपदेश नारदाने केला, आपण काल पाहिलं. यांनी वरदान दिलं तुम्हाला 16 कन्या होतील. त्यांना 16 चालल्या, आपल्याला एक बी चालत नाही. आपण इथे थांबलो होतो काल. मी काल सांगितलं प्रत्येकाला वंशाचा दिवा पाहिजे. वंश विस्तारासाठी मुलगा अपत्य गरजेचा आहेच. मुलगा पाहिजे, पण तो मुलगा वंशाचा उद्धार करणारा असावा. देव देश धर्मासाठी झटणारा असावा. समाजासाठी गावासाठी काहीतरी योगदान देणारा असावा. मुलगा जरूर असावा. छत्रपती शिवरायांसारखा मुलगा जरूर असावा. धर्मवीर शंभूराजांसारखा मुलगा जरूर असावा. प्रल्हादासारखा, ध्रुवासारखा, भीष्माचार्यांसारखा, बजरंगबली सारखा. बजरंगबली एकच आहे, एकटाच आहे. आईला एकच आहे, पण वाघासारखा आहे. शिवबा एकच होते, वाघासारखा. शिवबा 16व्या वर्षी लढला, काल महाराजांनी प्रमाण वाघासारखा. वाघासारखा वैर्या एकच पाहिजे, वाघासारखं. नाही मग सकाळी बसवलं वाट्यावर तर संध्याकाळपर्यंत तरीच बसेल राहिलं. माय म्हणे बाई आमचा बाबू इतका शांत आहे, सकाळी जर वाट्यावर बसवला तर संध्याकाळपर्यंत तिथेच बसतो. अगदी त्याच्या पप्पावर गेलाय. गुळाचा गणपती चपळ पाहिजे. देशासाठी काहीतरी करण्याची अंतःकरणात उर्मी पाहिजे. विक्रम बत्रा सारखा पाहिजे. ये दिल मांगे मोर. एकच किती नाव सांगू तुम्हाला की आपण या देशासाठी माझं त्या ठिकाणी काहीतरी योगदान असावं. जगेल तर राष्ट्रासाठी, मरेल तर राष्ट्रासाठी, जगेल तर समाजासाठी, मरेल तर समाजासाठी. काय योगदान आहे आपलं देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी, गावासाठी, अरे कुटुंबासाठी तरी आपलं योगदान आहे का? आधी तुमचं कुटुंब, आधी कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, मग गाव, मग तालुका, मग जिल्हा, मग राज्य, मग देश आणि मग राष्ट्र. सर्वे सुखेन संतु. नंतर ज्ञानोबरायांनी आधी संसार सुख, आधी संसार सुफळ झाला गे माय. ज्ञानोबराय सांगता आधी आमचा संसार सुफळ झाला, मग म्हटले आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषून मज द्यावे पसाय. ज्याला संसार सुखाचा करता आला नाही, गाव कधी सुखी करणार? ज्याला कुटुंब सुखी करता आलं नाही, देशाचा काय विचार करणार? वसुदैव कुटुंबकम ही संकल्पना, ही भावना नंतर आहे. 16 कन्या झाल्या. मुलगा पाहिजे, वंश विस्तारासाठी कुलदीपक पाहिजे. पण मुली कोणत्या क्षेत्रात मागे नाही ना? का मुली चालत नाही? शक्यतो मुलीच्या जन्माचं लोक स्वागत करत नाही. आता करायला लागला. आता भरपूर बदल झाला, खूप चेंज झाला. आता काळ बदलला. आता पोरगी मुलगी झाली की आजी म्हणायची कार्टी झाली. तू बी तर कार्टीच होती ना कोणाची आजी? तुझं का डायरेक्ट प्रमोशन झालं का? हा विचार जर जिजाऊच्या आईने केला असता तर मला मुलगी नको, महाराज जन्माला झाले नसते. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, थोर संत ज्ञानेश तुकोबा, पूज्य महात्मा गांधी, पूज्य महात्मा गांधी. बसले असे का स्वस्थ भगिनी, ठोक आता ललकारे. तो हिंद भूमीचे नारी, तो हिंद भूमीचे नारी, तो हिंद भूमीचे नारी, तो हिंद भूमीचे नारी.
तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादे थोर संत ज्ञानेश तुकोबा पूज्य महात्मा गांधी पूज्य महात्मा गांधी बसले ससी का स्वस्थ भगिनी ठोक आता ललकारी तो हिंद भूमीची नारी। बुंदेलखंडों के हर बोलों से हमने सुनी कहानी थी खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली ती झांसी वाली राणी होती। खूब लड़ी मर्दानी वह तो जिने 1857चं रण त्या ठिकाणी गाजवलं। तिचं कार्य तिचं कर्तृत्व की मी पुरुषांच्या सोबत लढू शकते, कुठेही मी कमी पडू शकत नाही, ही राणी लक्ष्मीबाईनं आम्हाला दाखवून दिलं। काय वर्णन केलंय तिचं कवीने, तोंड भरून कौतुक केलेलं आहे। सिंहासन हिल उठे राजवंश ने भ्रुकुटी तानी थी, बूढ़े भारत में भी फिर आई फिर से जवानी थी, गुम हुई आजादी की कीमत सबने पहचानी थी, दूर फिरंगी को करने की सब में मन में ठानी थी, चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी, बुंदेल हर बोलो के मुंह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी। कानपुर के नाना की मुंह बोली बहन छबीली थी, लक्ष्मीबाई नाम पिता की वह संतान अकेली थी, नाना के संग पढ़ती वह नाना के संग खेली थी, बरछी ढाल कृपा कटारी उसकी यह सहेली थी, वीर शिवाजी की गाथाएं उसको याद जबानी थी, बुंदेले हर बोलो के मुंह हमने सुनी कहानी थे, खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी। महाराष्ट्र कुल देवी उसकी भी आराध्य भवानी थी, लक्ष्मी थी या दुर्गा थी वह स्वयं वीरता की अवतार, देख मराठे पुलकित होते उसके तलवारों के वार, नकली युद्ध व्यूह की रचना और खेलना खूब शिकार, सैन्य घेरना दुर्ग तोड़ना ये थे उसके प्रिय खिलवाड़, महाराष्ट्र कुल देवी उसकी भी आराध्य भवानी थी, बुंदेले हर बोलो के मुंह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी। तुमच्यापैकी कोणी झाशीची राणी आहे? कोणी लता मंगेशकर आहे? कोणी सिंधुताई सपकाळ आहे? कोणी मेरी कॉम आहे? कोणी पीटी उषा आहे? कोणी सायना नेहवाल आहे? कोणी पीवी सिंधू आहे? कोणी मिताली राज आहे? हरमनप्रीत कौर आहे? किती नाव सांगू तुम्हाला? तरी मुलगी झाली की नाही मुलगा पाहिजे का बरं काढी लावायला? नाहीच काही तर निदान रड्या बोंबलेल्या तरी पोरगी पाहिजे। सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न, मुलगा रडत नाही असं मी म्हणत नाही, मुलं बी रडतात, मुलं एकदम स्वरात रडतात, ओ म्हणा भाव, लोक म्हणतात बावलेतात आली जाय त्यांना पिकर फाटी जायला बसाड्या आवाज काढतो। कधी पाहा लागतो मी आईच्या बापाच्या प्रेताजवळ पोरगा रडतो बसतो तरी बसू देत नाही लोक, 2 जण उचलून ना भाऊ तथा झाला, लेकरा दचकी जातं एवढ्या जोरात चकाट्या मारस तुले स्वरने तालने काय नाही, हो म्हणा बाप नाही रे, रड्या बोंबलेला तर होईना पोरगी पाहिजेच, मड्याजवळ रड्याला पोरगी पाहिजे, मड्याजवळ पोरगी नसली तर मड बी सुन सुन वाटत, रडायला मुलगी पाहिजे, तिचं रडणं पाहून बाकीचे रडतात। मुलीचा सगळ्यात जास्त जीव तिच्या बापात असतो, कारण मुलीचे सगळे लाड तिचा बापच पुरवतो। बहिणी हो, जेव्हा तुम्ही जन्माला आले तेव्हा घरात सगळ्यांचे चेहरे पडले होते, फक्त एकच माणूस खुश होता तो आहे तुमचा बाप। पैदा हुई घर में मेरे मातम सचाया, पापा मेरे खुश थे मुझे माँ ने बताया, सच बात पूछती हो बताओ ना बाबूजी, छिपाओ ना बाबूजी की याद मेरी आती।
जन्माला आली सगळ्यांचे चेहरे पडले होते, माझ्या घरात फक्त माझा बाप खुश होता. बाबा सारी उम्र खर्च में कमाई में लगा दी, दादी बीमार थी तो दवाई में लगा दी, पढ़ने में लगी हम सब तो पढ़ाई में लगा दी, बाकी बचा वो मेरी सगाई में लगा दी. अब किसके लिए इतना कमाते हो बाबूजी? बाबा तुमचे कपडे फाटले, तुम्ही नवे कपडे नाही घेतले हो. रात्रंदिवस काबाड कष्ट केलेत, राब राब राबलेत, हाडाचे काढा रक्ताचं पाणी केलं बाबा. पूर्ण आयुष्य तुम्ही कमाई केली, सगळ्या आयुष्याची कमाई तुम्ही कुटुंबाच्या सुखासाठी अर्पण केली. आजी आजारी पडली, तुमची आई आजारी पडली, तुम्ही तिचं दवाईमध्ये बाकी पैसे घातले. आम्ही लेकरं शिकायला लागलो, आमच्या शिक्षणावरती पैसा खर्च केला. आमचं शिक्षण झालं, बाकी जो बचा था मेरे सगाई में लगा दी. जे काही उरलं होतं ते माझ्या लग्नाच्या सगाईमध्ये, माझ्या लग्नात लावून दिलं. अब किसके लिए इतना कमाते हो बाबूजी, बचाते हो बाबूजी, कि याद मेरी आती नहीं. कहते थे मेरा मन कहीं एक पल न लगेगा, बिटिया विदा हुई तो ये घर घर न लगेगा. कपड़े कभी गहने कभी सामान संजोते, तैयारियां भी करते थे, छुप छुप के रोते थे. कर कर के याद अब तो न तो रोते बाबूजी, क्या रोते बाबूजी, की याद मेरी आती. कैसी परंपरा ये कैसा विधान है, पापा बतान कौन सा मेरा जहान है. आधा यहाँ आधा वहाँ जीवन है अधूरा, पीहर मेरा पूरा है न ससुराल है पूरा. क्या आपका प्यार भी अधूरा है बाबूजी, ना है बाबूजी, की याद मेरी आती. त्या मुलीने एक दुःख व्यक्त केलेलं आहे. कोणतं? जेव्हा ती माहेरामध्ये राहते तेव्हा माहेरातले मायबाप तिला म्हणतात, तुला कशाला पाहिजे ग, शेवटी तू परक्याचं धन आहे. मायबाप काय म्हणतात 18 वर्षापर्यंत, पोरी तू परक्याचं धन आहे. आणि ती लग्न लागून सासरी गेली की तिथले म्हणता ही परक्याच्या घरून आली. नेमकं माहेर की सासर? माहेरवाले म्हणतात लग्न झालं तिकडे गेली. बऱ्याच लोकांनी, आपल्या मराठी लोकांची एक धारणा आहे, बऱ्याच वेळा लोक बोलतात भांडणाच्या टायमाला, एकदा पोरगी दिली म्हणतात लोक. ना सासर ना माहेर. एवढा त्याग आहे, एवढं बलिदान, एवढं समर्पण, एवढे कष्ट, एवढ्या खस्ताय, एवढं सगळं करून शेवटी नारी तेरी कहाणी, हृदय अमृत नैनो में पाणी. इतकं सगळं करूनही लोकांना मुलगी नको, याचं वाईट वाटतं. सगळ्यात जास्त जीव पोरीच्या लोकात असतो. तुम्हाला विचारतो, नवरा बायकोचं भांडण होऊ द्या, घरामध्ये मुलगी मुलगा असू द्या, बापाची बाजू कोण घेतं ते सांगा. पोरगी कधीच बापाला म्हणणार नाही की बाबा चुप बसा. पोरगी नेहमी आईला सांगते, आई शांत बस ग, तूच लय कटकट करते, लय वनवणं करते, बाबा थकून आले असतात, किती टेन्शन असतं. आणि माय तुमचा एक ठरलेला शब्द आहे, काय केलं हो तुम्ही माझ्यासाठी, हा शब्द नवऱ्याला कधीच वापरू नका. बऱ्याच वेळा बोलतात, काय केलं हो तुम्ही, 20 वर्षात संसार झाला, खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत माणसासारखी, गड्या माणसासारखी राहिली. तुमच्या आई वडिलांचं, तुमच्या लेकरा बाळांचं, तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या सासऱ्यांचं, तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी केलं, तुमच्या बहीण भाच्यांचं केलं, मरमर मेली संसारासाठी. काय केलं माझ्यासाठी? ताई तू आजारी पडली ना, सकाळी नाही स्वयंपाक केला, तू संध्याकाळी करू शकते. सकाळ संध्याकाळ स्वयंपाक नाही झाला तर नवऱ्याला सांगू शकते की तुम्ही डाब्यावर जेवून घ्या.
8 दिवस आजारी राहिली तुम्ही घरकामाला बाई लावून घ्याल, भांडे घासायला धुणं धुवायला बाई लावून घ्याल. तुमचं दुखत असेल तर तुम्ही घरकाम करायला बाई लावून घ्याल. पण माणसाला रजा टाकता येत नाही, माणसाला बदलीवरती माणूस नाही पाठवता येत. डोकं दुखलं तरी शेतात जावं लागतं, अंगाला ताप असलं तर शेतात जावं लागतं, तब्येत बरी नसली तरी ड्युटीवरती जावं लागतं, शेतात राबराब राबावं लागतं, ड्युटी करावी लागते, व्यापार करावा लागतो, व्यवसाय करावा लागतो. त्याला दुसरा माणूस बदलीवर नाही पाठवता येत. त्याला रजा नाही टाकतात. त्याला माहितीये मी शेतात राबतो तेव्हा माझ्या घरात चूल पेटते, मी नोकरी करतो तेव्हा माझ्या पोराचं शिक्षण होणार आहे, मी व्यापार करतो तेव्हा माझ्या मुलीचं लग्न होणार आहे. ही जबाबदारी त्याच्यावर. तुम्ही सहज बोलून जातात, काय केलं माझ्यासाठी. मर मर मरतो बाप आयुष्यभर. बरं त्याला फक्त घर सांभाळायचं नाही, नोकरी करत असेल तर लोकांची गुलामी आहे, परक्याची ताबेदारी आहे. व्यापार करत असाल तर टेन्शन आहे, अनेक प्रकारचं डोक्यावरती टेन्शन आहे. तरी बाप लेकरांच्या सगळ्या गरजा पुरवतो, कुटुंबाच्या सगळ्या गरजा पुरवतो. दिवाळीला बाप आधी बायकोला साडी घेतो, लेकरांना कपडे घेतो, मुलींना कपडे घेतो आणि मग उरले तर स्वतःसाठी पाहतो. हे फक्त बापच करू शकतो. पुरामधी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातील पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, डोळ्यामध्ये आसू जरी कणा वाकला. घडीभर थांब गड्या ऐक त्याची धाप रे, लई अवघड आहे गड्या उमगा या बाप रे, उमगा या बाप रे. लई अवघड आहे गड्या उमगा या बाप रे, उमगा या बाप रे. हा शब्द आहेत ते. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, ओठामध्ये हसू जरी कणा वाकला. मग काय कर, घडीभर थांब गड्या ऐक त्याची धाप रे, लई अवघड आहे गड्या उमगा या बाप रे, उमगा या बाप रे. बरोबर कॉलेजला जात असाल, वर्गात धिंगाणा करत असाल, क्लासला तुम्हाला क्लास ट्युशन लावून दिलेली असाल, तुम्ही खुशाल चंडू सारखे फिरत असाल, बापानं 10,000चा मोबाईल देऊन दिलेला असेल, अरे कधीतरी बापाला तुम्ही प्रेमानं मेसेज केलाय का. शाळेत उन्हाळक्या करताना, कॉलेजमध्ये गुंडागर्दी करताना, क्लासमध्ये अभ्यास न करताना एकदा आपला शेतात राबणारा बाप डोळ्यासमोर आणा. आणि मुलींना सांगतो, तुमचा बाप लग्नाला जाताना पाहू नका, मीटिंगला जाताना पाहू नका, कथेला जाताना पाहू नका, गावात जाताना पाहू नका, एखाद्या समारंभात जाताना पाहू नका. तुम्हाला जर तुमच्या बापाचं खरं रूप पाहायचं असेल, रात्री 2 वाजता बाप जिथे झोपला तिथे बल्ब लावा आणि त्या लाईटात बघा, तुम्हाला तुमच्या बापाचं खरं रूप दिसेल. त्याच्या बनियांना भोकं पडलेले असतील, बनियांना छिद्र पडलेले असतील, कपडे फाटलेले असतील. कोरोनाला 2 वर्ष होता, बाप घरात होता. एखाद्या पक्षानं पिलांना आपल्या पंखाखाली घेऊन सांभाळावं, तसं 2 वर्ष लोकांनी लेकरं बाळं सांभाळली, चटणी भाकरी खाल्ली, मीठ मिरची खाऊन राहिले. जगणं महत्वाचं होतं. घरातला दाडदाणा खाल्ला. 2 वर्ष सगळं ठप्प होतं. एक दिवशी जेवायला बसला, पोरगी आली, ताटात चपाती टाकली, पोरगी गरकन फिरली, त्याचं लक्ष पोरीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे गेलं. खांद्यावर तिचा ड्रेस फाटलेला होता.
2 वर्ष ठप्प होतं, उद्योग नाही, व्यवसाय नाही, चलन नाही, वलन नाही. तिच्या खांद्यावरचा कपडा फाटलेला त्याने पाहिला. भरल्या ताटावर बापाचे डोळे भरून आले. घास तोंडात गिळल्या जात नव्हता, तोंडात फिरायचा. तसाच गुळणा केला, उठला, गावात गेला, शिवलग मित्राला भेटला आणि हात जोडले, तुझ्या पाया पडतो. आयुष्यात कधी तुला सतवलं नाही, मला माहितीये परिस्थिती बिकट आहे, पण लय उपकार होतील गड्या. माझी 16 वर्षाची पोरगी रे, अंगावरचे कपडे फाटलेले आहेत. बाप म्हणून एक जबाबदारी आहे. पुढच्या आठवड्यात तिचा बर्थडे आहे. 15 वर्ष तिचा बर्थडे कधी विसरलो नाही. पाया पडतो तुझ्या, फक्त लेकीच्या बर्थडेच्या नवे कपडे घेण्यापुरते पैसे दे. ज्या बापानं 2 वर्ष फाटके कपडे घातले, इथे बसलेला प्रत्येक बाप, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातला, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, नोकरीदार असेल, व्यावसायिक असेल, व्यापारी असेल, इथे बसलेला प्रत्येक बाप स्वतःचा वाढदिवस कधीच साजरा करत नाही, पण बाप आपल्या लेकरांचा वाढदिवस कधीच विसरत नाही. अठरा वर्ष बाप तुम्हाला सांभाळतो पूर्वी. मलाही 3 मुली आहेत म्हणून बोलतोय. आता जे बोलीन ते बाप या हैसियतनं बोलीन, बाप या नात्यानं बोलीन. मलाही 3 मुली आहेत. बाप 18 वर्ष सांभाळतो, चिमणीसारखा चारा आणून खाऊ घालतो. बाप तुमच्यावरती लई प्रेम करतो. आणि 18 वर्ष झाले की तुम्हाला तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य आठवायला लागतं. ज्या बापांना 20 वर्ष सांभाळलं, एवढे तुमचे लाड पुरवले, मग 20 वर्षानंतर लग्न करताना त्या बापाची इच्छा आहे ना, त्या बापाचे स्वप्न आहेत. बापांना 20 वर्ष सांभाळायचं, बापानं काही घेऊन खाल्लं नाही तुमचं. 20 वर्ष सांभाळायचे, कपडे लते, आरसे कंगवे, तुमचं कॉलेजचं शिक्षण, तुमचे लाड सगळे पुरवायचे, आणि तुम्ही लग्न करताना बापाला एक शब्द विचारत नाही, त्याच्या विरोधात निघून जातात. बाप त्याच दिवशी मरतो, तुम्ही फक्त मुलगा पाहतात. बाप त्याचे खानदान, त्याचं गोत्र, त्याचे नातलग, त्याचे मित्र, त्याचं बॅकग्राऊंड, त्याच्या सगळ्या गोष्टींचा तपास बाप करतो. तुम्ही गेला की बाप मनातून उठतो, घरातून उठतो, नजरेतून पडतो, समाजातून उठतो, गल्लीतून उठतो, भावकीतून उठतो. त्याला जगणं सह्य होतं. तो देवाला रोज एकच प्रार्थना करतो, देवा सगळं कर, पुढच्या जन्मात एखाद्या पोरीचा बाप करू नको. लय जीव लावला होता पोरीला, लय 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 लाड केले होते, पण मला समाजातून उठून गेली रे माझी पोरगी. सगळं कर, एखाद्या पोरीचा बाप करू नको. बघ, एवढी फक्त काळजी घ्या, बाकी तुमच्याकडून कुठलीच अपेक्षा नाही, कुठलीच नाही. अपेक्षाही नाही आणि मागणीही नाही. काय मागायचं? 16 कन्या झाल्या दक्ष प्रजापतीला, त्याच्यातली एक आहे सती. सती महादेवाला मिळावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली देवतांनी. भगवान शंकराची स्तुती केली. शिव नाम से जगत में उजाला, हरे भक्तों के मन में शिवाला. हे शंभु बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू